चौकशी झालेली आहे, सगळे CDR तपासलेले आहेत, त्यांचा CCTV तपासलेले आहेत, त्यांचं लोकेशन तपासलेलं आहे आणि स्वतः त्या दिवशीच 2-3 दिवसापूर्वीच स्वतः बीडच्या SPंनी त्यांची ती ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही CDR तपासले, CCTV तपासले, सगळं लोकेशन तपासलं आणि सौरभ सोनवणे यांचा कुठेही सहभाग आढळून येत नाही. आणि आज ज्या पद्धतीने मागणी करण्यात आली, आपण त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. बघा, सलग 4 तास चौकशी झाल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. त्यावेळेस बजरंग सोनवणे यांनी काढलेलं पहिलं उद्गार आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. यावेळी बजरंग बाप्पांनी सौरभ सोनवणे यांच्यावर होणाऱ्या आरोपांचा खरपूस समाचार घेत प्रत्येक वेळी आरोप करणाऱ्यांचा स्टँड हा वेगवेगळा येत आहे हे सांगितलेलं आहे. बघा, ज्यावेळेस आरोप करण्यात आला, सगळ्यात पहिल्यांदा जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखद आहे. अशा प्रकारे कोणाचीही हत्या करणं कदापिही समर्थन नाही. आरोपींना भर चौकामध्ये फाशी द्या, इतकी कडक शिक्षा द्या की परत कोणी हिम्मत करणार नाही. आणि परंतु जे मेन आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं 100% त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अगदी वाल्मिक करारापेक्षा सुद्धा भयानक शिक्षा झाली पाहिजे. परंतु सौरभ सोनवणे यांच्या बाबतीत जो स्टँड आहे बघा कसा बदलत गेला. सुरुवातीला काय आरोप होता की थार गाडी जी आहे सौरभ सोनवणे यांची ती घटनास्थळी होती. नंतर आरोप झाला की त्या गाडीमध्येच आरोपी घेऊन गेले, त्यांना पळून नेण्यात आलं. असे वेगवेगळे आरोप केले गेले. आणि ज्यावेळेस सगळं लोकेशन वगैरे पोलिसांनी तपासलं आणि ज्यावेळेस लक्षात आलं की अरे थार गाडी इथं नव्हतीच किंवा ती CCTV कॅमेऱ्यामध्ये वगैरे कुठेही दिसत नाही, आढळून येत नाही आणि उलट तिचं लोकेशन त्यावेळी दुसरीकडे दिसत आहे, म्हणजे त्यांच्या घरी वगैरे कारखान्यावर दिसत आहे. आणि हे उघडकीस झाल्यानंतर मग आरोप बदलला. आरोप काय आला की जे आरोपी आहेत ते सांगत होते की आम्हाला सौरभ सोनवणेंचा पाठिंबा आहे, सौरभ सोनवणेंनी सांगितलं, अशा पद्धतीचा आरोप होऊन म्हणजे एक प्रकारे म्हणजे तुमच्या प्रकरण लक्षामध्ये आलं असेल. आता मी परत सांगितलेलं आहे, जी घटना घडलेली आहे दुःखद आहे, त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक असून खास करून बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलेलं आहे की जे माने आहेत या मानेंना मारण्यासाठी आरोपी आले कशामुळे, या कारणांचा उहापोह होणं गरजेचं आहे. हे कारण SITने पब्लिक समोर, मीडिया समोर आता मांडणं गरजेचं आहे. आणि या घटनेच्या आधी या विषयासंबंधी घटना देखील समोर येणं आवश्यक आहे. कोणीही कोणाची अगदी सहज हत्या करत नाही. नेमकी प्रत्येक घटनेला काही ना काही कारणं असतात, ती कारणं सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. पोलिसांनी देखील ही घटना का घडली हे समोर आणलं पाहिजे, हे आज बजरंग सोनवणे यांनी सांगितलेलं आहे. आणि संबंधित गावामध्ये महिला मुलीवर होत असलेल्या अत्याचाराबाबत राज्याचे गृहमंत्री, राज्याचे गृहराज्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री या सर्वांपर्यंत जाणार असल्याचं यावेळी म्हटलं. म्हणजे या प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा अत्यंत खतरनाक आहे. पोलीस जेव्हा सौरभ सोनवणे यांना बोलवून घेतील तेव्हा आम्ही त्यांना तात्काळ ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना सहकार्य करू, असं देखील बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, प्रकरण गंभीर जरी असलं तरी सुद्धा यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय षड्यंत्र करण्यात येत आहे ते अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत भयानक आहे. आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेबाबत एक विधान म्हटलं जातं की आरोपींना शिक्षा तर झालीच पाहिजे जर, आणि या अशा आरोपामध्ये खास करून एखाद्याला हाणमार असेल, खून असेल, अशा प्रकरणामध्ये 100% आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे. परंतु एखाद्या निर्दोष माणसाचा बळी जाता कामा नये. आणि येथे निर्दोष माणसाचा बळी देण्याचा एवढा अट्टहास का केला जात आहे. आणि खरं तर आता SIT आता ही चौकशी करणं एवढं असं काही फार मोठं आजच्या
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एवढी काही अवघड गोष्ट नाही. आणि असं असताना आतापर्यंत SITने मीडियासमोर याचं प्रत्येक गोष्ट समोर मांडून एक ब्रीफिंग करणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस वाल्मिक कराड प्रकरणामध्ये सुद्धा किंवा संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा त्यावेळेस जी SIT लावण्यात आली त्यामध्ये सुद्धा SITने प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या पब्लिक डोमेनमध्ये काही ज्या गोष्टी मांडणं गरजेचं होतं त्या मांडल्या नाहीत. आणि आज सुद्धा तसं होताना दिसत आहे. मुद्दा संवेदनशील आहे. एकीकडे बीडमध्ये जातीचं राजकारण, समाजाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण हे पाहायला भेटत आहे. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एकेकाळी बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता आणि आजही ती ओळख कायम आहे. कारण तितकं काम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे. केवळ बीड पुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकनेता अशी त्यांची ओळख होती. आणि त्यांनी कधीही जातीचं पातीचं राजकारण ज्या पद्धतीने आज टोकाचं सुरू आहे त्या पद्धतीचं राजकारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं नाही. परंतु दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की तो वारसा आज कोणताही नेता कोणत्याही जातीचा असेल असा वारसा चालवणारा, असा समर्थ वारसा चालवणारा एकही आमदार खासदार बीडमध्ये आज नाही. आणि आज जी बीडची दुर्दशा सुरू आहे, प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही जर राजकीय अँगलने जातीय अँगलने जर पाहणार असाल तर मित्रांनो हे येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत भयानक असणार आहे. आणि बीड जिल्हा हा लोकांसाठी राहण्यासाठी सुद्धा योग्य आहे राहील की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीचा टोकाचा द्वेष, टोकाचं राजकारण, सुडाचं राजकारण तुम्ही राजकारण करा, परंतु त्याला मर्यादा असतात. तुम्ही मतदान झाल्यानंतर एकत्र चहा प्या, एकत्र गप्पा मारा आणि तुमचा उमेदवार निवडून आला तर दुसऱ्या उमेदवाराला शुभेच्छा द्या. एवढं असं खेळीमेळीचं राजकारण व्हायला पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही. आणि ठीक आहे, बजरंग सोनवणे स्वतः किंवा त्यांचा मुलगा जर दोषी असेल तर 100% त्यांना सुद्धा सजा झाली पाहिजे, आम्ही या मताचे आहोत. परंतु जेवढं कळत आहे, जेवढं आकलन होत आहे, सुरुवातीला बजरंग सोनवणे यांना स्वतःला फसवण्याच्या बातम्या येत होत्या, त्यांचं सुद्धा नाव येत होतं. मग ते अचानक गायब का झालं? कारण कळलं की बाबा बजरंग सोनवणे इथं नाहीतच, इथं उपलब्धच नाहीत. त्यामुळे मग त्यांचं नाव कट करण्यात आलं. आणि नंतर थार गाडी आली त्यांची, बजरंग सोनवणेंच्या मुलाची. तर आता मग ती थार गाडी सुद्धा इथं नाहीच हे कळाल्यानंतर मग जे आरोपी आहेत मारणारे ते सौरभ सोनवणेचा आम्हाला पाठिंबा आहे किंवा आम्ही त्याच्या म्हणण्यानुसार करत आहोत, ही थेरी परत रिपीट मांडण्यात येत आहे. म्हणजे एकदम आता याला काय म्हणायचं, आता हा तपासाचा भाग आहे त्यामुळे तुर्तास आपण बोलणार नाहीत. परंतु आता लोकांच्या जे लक्षात यायचं आहे ते आलेलं आहे. बजरंग सोनवणे बीडचे खासदार यांनी सुद्धा बरीचशी माहिती गोळा केलेली आहे. परंतु तपासाचा भाग असल्यामुळे पोलिसांना तपासामध्ये काही अडथळा येऊ नये आणि एक पोलिसांद्वारे एक प्राथमिक अहवाल एकदा समोर आला पब्लिक डोमेनमध्ये, त्यानंतर बजरंग सोनवणे बोलणार आहेत. आणि खरं तर पोलिसांनी सुद्धा प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक गोष्ट का घडली, कशामुळे घडली, हे सगळं आता पब्लिक डोमेनमध्ये मांडणं गरजेचं आहे. आणि जे खरे आरोपी आहेत, ॲक्च्युअल आरोपी आहेत, त्यांना जास्तीत जास्त कडक कशी शिक्षा भेटेल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काहीही असो, बघा, कारण काहीही असो, खून होता कामा नये. एखाद्याचा जीव घेणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे विलास घुले यांना न्याय भेटलाच पाहिजे. विलास घुले यांचे जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा भेटलीच पाहिजे. हे सुद्धा आम्ही वारंवार सांगत आहोत. आपलं मत नक्की कळवा.